आषाढी वारीला सुरुवात झाली असून राज्यभरात विठुरायाच्या नामाचा जयघोष होतोय। बदलापूरमधील भाजपाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या नेतृत्वात वारकऱ्यांची सेवा करण्यात आली। यावेळी भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील उपस्थित होते। शहराध्यक्ष किरण भोईर यांच्या माध्यमातून आषाढी वारीला वारकऱ्यांची दरवर्षी सेवा केली जाते। लाखो वारकऱ्यांच्या समुदायाला जितकं शक्य होईल तितकी सेवा ते भक्तिभावाने करतात। या कार्यात त्यांना भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची देखील साथ लाभते। यंदाही वारकऱ्यांना फळांचं वाटप करून शहराध्यक्ष किरण भोईर यांनी वारीचा आनंद लुटला। वारीमध्ये चालताना माजी शहराध्यक्ष संजय भोईर यांच्यासह किरण भोईर यांनी टाळ मृदंगाच्या तालावर ठेका धरला होता। यावेळी माजी शहराध्यक्ष संजय भोईर, युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रवीण चौधरी, संजय राऊत, अजित लिपणकर, जयेश चौधरी यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। आषाढी वारीला सुरुवात झालेली आहे आणि लाखो भक्त जे आहेत हे भोळ्या भाबडी भक्त जे आहेत ते सावळ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत। आज पालखीचा मुक्काम जो आहे तो फलटण शहरामध्ये असणार आहे। बदलापूर शहरातून बदलापूर पश्चिमचे शहराध्यक्ष किरणजी भोईर असतील किंवा माजी शहराध्यक्ष संजयजी भोईर असतील, हे सर्वजण या ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी आलेले आहेत। त्यांनी सेवा देखील केली आहे, तसंच वारकऱ्यांसोबत चालून पालखीचा आनंद देखील घेतलेला आहे। भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी पालखीचं जे स्वरूप आहे अत्यंत असं भव्य असं स्वरूप जे आहे आणि हे लाखो भाविक जे आहेत ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेले आहेत। आपल्यासोबत किरणजी भोईर असणार आहेत। सर नमस्कार। आपण जर बघितलं तर पांडुरंगाच्या वारीला सुरुवात झालेली आहे। आळंदीहून निघालेली पालखी आज फलटण शहरामध्ये पोहोचलेली आहे आणि आपण या ठिकाणी पालखीत भक्तांची सेवा केलेली आहे। काय नेमकं आपलं स्वरूप? महाराष्ट्राचं दैवत शेतकरी, वारकरी, गरीब कष्टकरी यांचं दैवत ज्यांना म्हटलं जातं तो म्हणजे पंढरपूरचा विठुराया। आणि आज आमचं भाग्य आहे की आम्हाला या फलटणमध्ये आम्ही आलो आहे आणि या वारीमध्ये सहभागी होता आलं। खरं तर वारीमध्ये येऊन वारकऱ्यांची सेवा करण्याचं हे फार मोठं भाग्य असतं आणि ते आज आम्हाला या ठिकाणी आज मिळालं। खरं तर ही वारी जर आपण पाहिली असेल तर नाही कुठला मोठेपणा, ना कुठला बडेजाव असेल, कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी आमंत्रण नसतं, कोणत्या सोशल मीडियावर याची जाहिरात देखील नाही। परंतु जर पाहिलं असेल इथे आलेला प्रत्येक हा जो वारकरी असेल, खिशात एकही रुपया जरी नसला, आज जेवायला मिळते का नाही मिळालं, जरी मिळालं तरी उद्या मिळेल याची शाश्वती नसते या ठिकाणी। परंतु जर पाहिलं असेल तर कुबेराहून जर जास्त श्रीमंती जर पाहायची असेल तर या वारीमध्ये नक्कीच येऊन पहा। पण जी श्रीमंती असेल ती म्हणजे माणुसकीची श्रीमंती, त्याचं दर्शन या ठिकाणी नक्कीच घडलं जातं। परंतु हा सर्व जर पाहिला असेल तर हा अट्टहास हा कशासाठी? जर हा अट्टहास पाहिला तर पंढरपूरचा विठुराया याचं फक्त मुखदर्शन घ्यावा। पंढरपूरच्या विठुरायाचं मुखदर्शन घेता आणि तू सकळांचा दाता म्हणूनच या माऊलीच्या घ्या कुशीत आणि त्याच्या पायरी पडतो मी हा माथा, या सर्वांसाठी या जर वारीमध्ये जर आलेला प्रत्येक जवळपास 10 लाखाहून अधिक वारकरी या ठिकाणी निघालेले आहेत। 18 तारखेला 18 जूनला ही निघालेली वारी ही 6 तारखेला त्या ठिकाणी पंढरपूरला पोहोचणार आहे। पंढरपूरला प्रत्येकाला दर्शन घेता येणार नाही, फक्त आणि फक्त एक मुखदर्शन घेण्यासाठी जर हे लाखो समुदाय या ठिकाणी जात असेल, नक्कीच या विठुरायाच्या चरणी जर प्रार्थना करायची असेल तर संपूर्ण महाराष्ट्र असेल, आमचा ठाणे जिल्हा असेल आणि प्रामुख्याने म्हटलं तर आमच्या बदलापूरसाठी या विठुरायाकडे हीच मागणी करेन की आमच्या सर्वच नागरिकांना भरभरून त्यांचं आरोग्य, सदृढ आरोग्य त्यांना लाभू दे आणि विकासाची गंगा ही आमच्या बदलापूरमध्ये, आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगा येऊ दे। पांडुरंग हरी माऊली काय वय? 65 वय। कधीपासून चालतायत? 2-3 वर्षापासून 3 वर्षापासून चालतायत। कुठून मिळाली प्रेरणा? कुठून कशी ऊर्जा आली? कुठून भोकरतून आलो आम्ही। भोकरतून आली? तुम्हाला ऊर्जा कुठून प्राप्त झाली? चालायची आठवण कोणी दिली तुम्हाला? माऊलीमुळं। माऊली मुलं मिळाली? हा। आता माऊलीकडे काय मागणार आहेत? काय आशीर्वाद? आशीर्वाद मागणार? फक्त आशीर्वाद? दुसरं काय मागणार? बाकी काय नको? काही नको, श्रीमंती विमंती काय काही नको? नको, काही नको, फक्त आशीर्वाद? आशीर्वाद। आता कधी पोहोचणार पालखी? पैप्यात दिंडीची मागं दिंडीच्या मागं मागं पांडुरंगाला कधी दान दिलंय का? काही पांडुरंगाने मागितलं का? नाही, पांडुरंगाला दिले बी मागितलं बी नाही, नाही आणि मागायचं बी नाही, मागायचं पण नाही। नाही। आता कितवा दिवस असतो तुमचा? आपल्या कष्टानं कमावचं, कष्टानं घ्यायचं। चालायचं किती दिवस? 8वा दिवस। 8वा दिवस आहे। काय त्रास? काही त्रास नाही, काहीच त्रास नाही? नाही। कशामुळं? माऊलीमुळं। वय एवढं आहे? माऊलीमुळे त्रास नाही ना।
कधीपासून चालतात भाऊ? मी दुसरं वर्ष आहे माझं. दुसरं वर्ष. कुठून मिळाली प्रेरणा, कुठून मिळाली? वडील हे माऊलीची जी श्रद्धा आहे आणि भक्ती आहे, त्याच्यात आपण या वारीत सामील झाला तर ॲटोमॅटिक एक ऊर्जा भेटते, भक्तीची ऊर्जा भेटते आणि एक जीवनाची नवचेतना तयार होती. आपण जर बघितलं तर कुठलाही त्रास नाही. 65 वर्ष वय आहे या आजोबांचं आणि आज त्यांनी जवळपास 8वा दिवस त्यांचा चालण्याचा आहे. कुठलाही त्रास होत नाही ते सांगतात. काही नाही. पांडुरंगाने काही मागायचं पण नाही बोलत. श्रीमंती पण नको, पैसा पण नको, काय नको, फक्त आशीर्वाद मागतात, बाकी काही मागत नाहीत. माजी शहराध्यक्ष संजयजी भोईर असणार आहेत. दादा, आपण जर बघितलं आता आपण वारकऱ्यांचा अनुभव ऐकला. 65 वर्षांचे ते वारकरी आहेत आणि त्यांनी सांगितलं की पांडुरंगाकडे आम्ही कुठलीही श्रीमंती मागत नाही, फक्त आशीर्वाद मागतोय. आपण लाखोच्या संख्येने आज आपण या दिंडीमध्ये हे भाविक सहभागी झालेले पाहतोय. कानडा राजा पंढरीचा किती हर्षोल्लासाने आणि आनंदाने ही दिंडी या मार्गाने पंढरपूरकडे प्रयाण करताना आपण पाहतात. आमचे आदरणीय नेतृत्व आदरणीय किसन कतोरे साहेब आणि बदलापूरच्या मंडलाचे अध्यक्ष किरणजी भोईर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आदरणीय किसन कतोरे साहेब यांच्या प्रेरणेने आज बदलापूरचे भारतीय जनता पार्टीचे हे कार्यकर्ते या दिंडीमध्ये आम्ही पहाटे 3 वाजता निघालेलो आहोत आणि पहाटे 3 वाजता निघून या फलटणमध्ये येऊन या दिंडीमधील कष्टकरी, घाम गाळणारे शेतकरी हे सर्वांना बघा किती किती म्हणजे इथे किरणने सांगितलं की कोणताही बडेजाव नाही, कोणताही मोठेपणा नाही. मोठे लोक, नेते लोक जरी आले तरी सामान्य माणसासारखे या दिंडीमधनं चालतात. आणि म्हणून माझं असं म्हणणं की आम्ही सर्वजण याच करता आलेलो आहोत की आमचा उभा महाराष्ट्र देश अवघा भगवामय व्हावा आणि आमचा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, तरुणांच्या हाताला काम मिळावं. म्हणून आम्ही या ठिकाणी पांडुरंगाला विनंती करायला आलो आहे की आमचं बदलापूर सर्वांना आरोग्य, आयुष्य भरभरून द्यावं अशी विनंती आणि प्रार्थना करण्याकरता आजची ही सेवा या ठिकाणी या भक्तजनांना देण्याकरता आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आलेलो आहोत. आता तुमची कितवी सेवा आहे? तुम्ही पहिल्यांदा आली ती कसं? मी किरणच्या प्रेरणेमध्ये अगोदर 4 वर्षापूर्वी आलो होतो, परंतु आता हे दुसरं वर्ष आहे माझं की अशा पद्धतीने बदलापूरसाठी, महाराष्ट्रासाठी मी देवाने द्यावं. भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये असलेला भगवा झेंडा हा अवघ्या देशामध्ये फक्त आणि फक्त भगवा झेंडा फडकावा अशी विनंती करण्याकरता पांडुरंगाला आलेलो आहे. पण किरणजींकडे पुन्हा एकदा जाणार आहोत. किरणजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा राहिला. तुम्ही कितव्यांदा वारीमध्ये सहभागी झालेला आहात आणि कशा प्रकारे संपूर्ण वातावरण? माझी जवळपास ही 7वी ते 8वी वारी असेल, परंतु प्रत्येक वारीमध्ये या वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य मिळावं म्हणूनच आमच्या बदलापूर शहरामधील भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी फळे असेल, पाण्याचा आणि अल्पोपहार असेल याचा वाटप आम्ही या वारकऱ्यांसाठी केलेलं आहे. एवढ्या लाखोच्या संख्येने उपस्थित असलेल्या वारीसाठी आपण पूर्ण पडू शकणार नाही ही आपल्याला माहिती आहे. तरी पण देखील आपल्या स्वतःतून जे काही जमेल तेवढे आमचे सर्वच भारतीय जनता पार्टी सर्वच कार्यकर्ते जेवढं काही जमेल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर लाखो वारकऱ्यांचा हा समुदाय जो आहे तो पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाच्या माऊलीच्या दर्शनासाठी निघालेला आहे. चंद्रभागेच्या तिरी ठेवून कर कटेवरी पांडुरंग हरी, महाराष्ट्राचं तर देशाचं रक्षण करी, जगाचं रक्षण करी, असा हा पांडुरंग प्रत्येक गरिबाचा देव आहे आणि प्रत्येक गरीब या पांडुरंगाकडे काही मागत नाही तर फक्त आशीर्वाद मागतो. आणि आपण जर बघितलं तर बदलापूर शहरातील जे आपले नेते आहेत, किरणजी भोईर असतील, संजयजी भोईर असतील, प्रवीणजी चौधरी असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, ह्या सर्व जणांनी, संजयजी राऊत असतील, या सर्वांनी बदलापूरकरांसाठी प्रार्थना केली आहे की त्यांना सुदृढ आरोग्य लाभू दे अशी त्यांनी प्रार्थना केलेली आहे. नक्कीच हा सोहळा जो आहे तो 6 तारखेला एकादशी दिवशी आपण अनुभवणार आहोत. पण तुर्तास इथेच थांबूयात. कॅमेरामन रेणुका जोशीसह अजय जोशी, राज्य माझा न्यूज, फलटण. राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी